वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं आहे। त्याचबरोबरीनं फळबागांचं देखील मोठं नुकसान जे आहे ते झाल्याचं चित्र सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं। आपण आता आहोत मंद्रुप या गावामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर आंब्याचं बाग जे आहे, हे आंब्याचं पीक जे आहे ते जोमात आलेलं होतं। मोठ्या प्रमाणात त्याची कळी देखील फुललेली होती आणि त्याची वाढ देखील सुरू होती। मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या आंब्याचं पीक जे आहे ते आता पूर्णतः वाया गेलेला आहे, कारण सगळा मोहर जो आहे तो गळून पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहतोय खरं तर या आंब्याच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचं नुकसान झाल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत आंबा उत्पादक शेतकरी आहेत। काय नक्की परिस्थिती आहे? खरं तर चांगलं पीक आलेलं आंब्याची वाढ झालेली पाहायला मिळते ना, तर ते जमीनदोस्त झाली। ते परवा दिवशी जे काय अवकाळी वादळ आणि पाऊस सुटलं, त्या पावसामध्ये पूर्णपणे जे काही लहान लहान कैरी वगैरे झालेले होते, बारीक आंबे पूर्णपणे वाऱ्यानं पडलेलं आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याचं नुकसान झालेलं आहे। साधारण किती पीक तुम्हाला किंवा किती उत्पन्न यातून अपेक्षित होतं आणि आता हे पीक हातातोंडाशी आलेलं पीक आता हे गेलेलं आहे? नाही, याचं काय उत्पादन चांगल्याच प्रकारचे होते. तरी पण पीक शेतकऱ्यांच्या हातात येईपर्यंत निसर्गाचं आपण काही सांगू शकत नाही आहे। म्हणजे अवकाळी पावसामुळं, अवकाळी वादळामुळं असं मोठ्या मागच्या वर्षी पण याच प्रकारचे नुकसान झालेलं आहे आणि यावर्षी पण तसंच नुकसान झालेलं आहे। आपण पाहतोय खरं तर हे आंबा पीक आहे आणि मोठ्या प्रमाणात याची वाढ व्हायला सुरुवात झालेली होती। मात्र अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळं या आंबा पिकाचं जे आहे ते पूर्णतः नुकसान झालेलं पाहायला मिळतं आणि पूर्ण आंबा किंवा पूर्ण जो मोहर आहे आंब्याचा तो गळून गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मंद्रुप, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।